कोल्हापूरच्या ठिपकुर्लीची बर्फी ही देशात प्रसिद्ध आहे, मात्र आता ती 7 समुद्रापार पसरलेली आहे. कारण फ्रान्सचे अध्यक्ष मायक्रॉन यांना देखील या ठिपकुर्लीच्या बर्फीची भुरळ पडली आणि ती बर्फी कोल्हापूरच्या ठिपकुर्लीतून बनवून नेली आणि ते संदीप ढेंगे आहेत यांच्याकडून ही बनवून नेली आहे. ज्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष भारताच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळी त्यांच्या मेजवानीमध्ये खास या बर्फीचा समावेश केला होता. आपल्यासोबत संदीप आहेत. मला सांगा, तुम्हाला वाटलं होतं का की फ्रान्सच्या अध्यक्षांपर्यंत आपली बर्फी ही पोहोचेल आणि इतका मोठा या बर्फीचा सन्मान म्हणजे कोल्हापूरचा तर आहे, ठिपकुर्लीचा सन्मान तर होईल असं वाटत होतं? नाही, एवढं काय जाणवलं नाही, परंतु एखाद्या खाद्यपदार्थाचं प्रतिनिधित्व हे आमच्या रांगड्या मातीतील बर्फी करेल हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आता हे झाल्यामुळं आम्हाला एक चेतना निर्माण झाली आणि उत्स्फूर्तपणे आम्ही त्या पद्धतीनं पुढे काम करू शकतोय. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला ही बर्फी कशासाठी पाहिजे आहे किंवा काय कसं तुमच्यापर्यंत प्रशासन कसं पोहोचलं? प्रशासनाचा आम्हाला कॉल आला की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मेजवानीसाठी बर्फी पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी ज्या काय आवश्यक टेस्ट होतील त्या करून तुमची त्यातून बर्फी निवडली जाईल आणि त्या सर्व त्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमची त्यांनी बर्फीसाठी मान्यता दिली. तुमच्याकडून आधी टेस्टिंगला घेतली, नंतर कुठे कुठे टेस्ट झाली ही बर्फी? पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये झाले, तिथून पुढे त्यांच्या वरच्या टेस्ट त्यांच्या ह्याच्यात किती झाल्या ह्या का माहीत नाही, परंतु टेस्ट झाल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांचा फोन आला की तुमच्या टेस्टला हे झाले आणि तुम्ही बर्फी देऊ शकताय. त्या मेजवानीमध्ये किती आयटम होते आणि त्याच्यामध्ये आपला देखील हा बर्फी समावेश होता? मेजवानीमध्ये बर्फीचा एक समावेश होता, नैसर्गिक चिकू होते, मुंबईचा वडापाव होता आणि ह्याचा हुरडा एक होता, धाराशिवचा. असे 4-5 आयटम मेजवानीमध्ये होते. ही चुलीवरती आपण बनवतोय बर्फी, याचं वैशिष्ट्य काय मला सांगा? नाही, ही बर्फी चुलीवर पारंपरिक पद्धतीने बनवतोय. याच्यामुळे जे चुलीची लाकडाची स्माईल आहे त्यामुळे खाण्यासाठी जी चव आहे ती अगदी वेगळी लागून जाते आणि पूर्ण लिक्विड किंवा इतर केमिकलयुक्त बर्फी तयार होते. या बर्फी बनवताना नेमकं काय काय वापरलं जातं आणि एक घाणा आहे तो किती वेळाने होतं, किती दूध वापरलं जातं त्याबद्दल सविस्तर सांगा. आमचा एक घाणा आहे तो 14 लिटरचा आहे. 14 लिटरमध्ये आम्ही साखर वापरतोय. एका घाण्यासाठी साधारणतः 2 ते 2.25 तास लागतात. 2.25 तास फक्त एकसारखं चुलीवर आपण आटवा लागतंय. आटवल्यानंतर ट्रेमध्ये काढून घ्यायचं, त्याच्यानंतर कापी पाडायची आणि मग गिराकांना विकायला चालू करायची. तुमची बर्फी फ्रान्सच्या अध्यक्षांना आवडलेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे टेस्टला दिल्यानंतर मग किती बर्फी तुमच्याकडून घेऊन गेले ते? टेस्टला दिल्यानंतर त्यांनी 10 किलो आमच्याकडून बर्फी घेऊन गेले. हो. या आपल्या सगळ्या परिसरामध्ये ठिपकुर्लीची बर्फी प्रसिद्ध आहे. किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय तुमचा करत असताय? आता आम्ही गेली 25 वर्ष या व्यवसायातच कार्यरत आहे. आमचं संपूर्ण कुटुंब, आमचे भाऊ, त्यांची मिसेस, आमची मिसेस, संपूर्ण कुटुंब आम्ही या व्यवसायामध्ये 25 वर्ष गेली आहेच. मला सांगा, ज्यावेळी ही बर्फी बनवायला घेतली जाते त्यावेळी क्वालिटी खूप महत्वाची असते. त्या भागातलं पाणी असेल, त्या भागातलं दूध असेल, तर त्याच्याविषयी सांगा थोडं. बर्फी बनवायला घेताना मुख्यत्वे करून दुधाची क्वालिटी आणि आमच्या भागात दुधाची क्वालिटी इतकी चांगली आहे की अगदी बर्फीला सुद्धा उतारा चांगला पडतोय आणि क्वालिटी पण बर्फीची चांगली येते आणि त्यात फक्त लाकडी लाकडावर असल्यामुळे त्याला जे येणारी जी स्माईल किंवा जी चव आहे ती एकदम पारंपरिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने येते. ही बर्फी किती दिवस टिकली जाते? फ्रीजमध्ये ठेवतात का बाहेर ठेवतात त्याबद्दल सांगा. नाही, ही फ्रीजमध्ये बर्फी ठेवली तर 24 तासाच्या आत खराब होते. तशी बाहेर ओपन ठेवली तर ती 10-11 दिवस टिकू शकते बर्फी. तुम्ही फ्रान्सच्या अध्यक्षांना बर्फी दिल्यानंतर प्रशासनानं तुमच्याशी काय संपर्क केला किंवा काय सांगितलं? हा, संपर्क केला. त्यानंतर त्यांनी पण आभार मानले की बर्फी दिल्याबद्दल त्यांचं हे झालंय. परत माननीय तलाठी साहेबांचा पण मला हे आला, त्यांनी पण वैयक्तिक येऊन शुभेच्छा दिल्या. आमचे माननीय आमदार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, स्वतः बोलवून घेतले मला तिथून. त्यांनी बाहेरचे पण फोन भरपूर आले तसे. हा सगळा सन्मान कोल्हापूरचा झाला, ठिपकुर्लीचा झाला, त्याच्यामुळे नवीन एक ऊर्जा मिळाली हे पुन्हा वाढवण्यासाठी. होय, आता तर एकदम ऊर्जा मिळाली आणि आता ह्या बर्फीचं नाव हे आता पूर्ण 7 समुद्रापार गेल्यामुळे थोडासा आम्हाला पण अभिमानाची गोष्ट वाटते थोडी. इथून आम्ही कायमच बर्फी घेऊन जातो आणि इथं आमचं शेजारीच आहे, इथं हॉटेलच आहे आमचं, त्यामुळे इथं आम्ही रेग्युलर कस्टमर आहे यांचं आणि बर्फीची क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे बर्फीची क्वालिटी.
बर्फी मागवून हो हो मागवून घेतात. मी प्रॉपर इचलकरंजीची असल्यामुळे तिकडच्या लोकांना खूप जास्त इकडची बर्फी आवडते, त्यामुळे मी कायम तिकडे जाताना इकडून घेऊन जाते. मी महिन्यातून एकदा येतो इकडे. मुलग्याची पालक मिटिंग असते. माझा मुलगा इथं अकॅडमीला आहे. जाताना आम्ही इथं थांबून आवर्जून एक पाकिट घेतो बर्फीचं मुलग्याला देऊन. परत घरी जाताना 2 किंवा 3 पाकिट आम्ही परत घरी घेऊन जातो. तिथं मित्रमंडळी आहेत माझे, ते त्यांना दिल्यानंतर ते मला म्हटले की कुठून आणलंयस, हे आम्हाला पण पाहिजे, घेऊन ये. आता मी आता क्वालिटी म्हणजे वैशिष्ट्य काय याचं? नाही, क्वालिटी एक नंबर आहे. मी एवढी 10-15 दुकान तिकडचे सोडून मी इथंच घेतो कायम. मी कायम प्रत्येक महिन्याला पालक मिटिंग असते ते मी जाताना इथनच घेऊन जातो. तुमचं गाव कुठलं? साजनी, हातकणंगले तालुका. नाव सांगा तुमचं. युवराज पाटील, साजनी. राजभवनातून आमच्या कलेक्टर ऑफिसला असा निरोप आला की ठिकपुर्ली जे राधानगरी तालुक्यात आहे तिथली जी बर्फी आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे या भागामध्ये. तर वोकल फॉर लोकल या आपल्या अभियानाअंतर्गत त्या बर्फी आहे ती जी मेजवानी आयोजित केली होती राष्ट्राध्यक्षांसाठी, त्यामध्ये त्याचा समाविष्ट करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी अमोल येडके सर आणि माननीय निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही राधानगरीतील ठिकपुर्ली येथून श्री संदीप ढेंगे हे व्यावसायिक आहेत, ज्यांचा म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे बर्फी उत्पादनाचा. त्यांच्याकडून आम्ही 10 किलो बर्फी आहे ही तयार करून घेतली. या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कोणताही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाही. पूर्णपणे नैसर्गिक जे म्हशीचं दूध आहे ते आटवून ही बर्फी तयार केली जाते आणि अतिशय खमंग आणि अतिशय चविष्ट अशी ती बर्फी आहे. तर ही आम्ही आमचे तलाठी ठिकपुर्लीचे JM शिंदे यांच्या निरीक्षणाखाली आम्ही ती बर्फी तयार करून घेतली आणि जे राजभवन आहे तिथं आम्ही सोमवारी ती बर्फी पोहोच केली. तर आपण बघितले की या ठिकाणी ठिपकुर्लीची ही बर्फी आता सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांना देखील याची भुरळ पडली आहे आणि हा जो सन्मान झालेला आहे या सन्मानामुळे आता त्यांना पुन्हा एकदा बर्फी या भागामध्ये पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यामध्ये बनवण्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीचं मत संदीप यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.